Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. विरोधकांचा दावा हा अत्यंत खोटा आहे. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. तर निळवंडे धरणाचं पाणी मी आणतो हे आश्वासन देण्यापलीकडे काही त्यांनी केलं नाही. मी खोटं बोलेल, शिवाजी कर्डिले खोटं बोलतील, पण सरकारी आकडे मात्र खोटं बोलत नाहीत. त्यांना वेगळ्या कामामध्ये इंटरेस्ट असतो, ज्याच्यामध्ये आता ज्या कामामध्ये काही टक्केवारी बिक्केवारीची कामं असतात तिथं इंटरेस्ट जास्त असतो. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू करणं याच्यामध्ये मला समाधान आहे. त्यांना समाधान कशामध्ये हे त्यांचा भाग आहे. जाणीवपूर्वक कर्ज नाकारणं हे बाबी करून तो कारखाना अडचणीत आणण्यामागे खरे पडद्यामागचे सूत्रधार कोण असतील तर ते शिवाजी कर्डिले. जिल्हा बँकेने आता या वर्षी जे कर्ज दिले आहेत त्याची जर एकदा चिरफाड केली ना, हे सगळे संचालक मंडळ अंदमान निकोबारला जेलमध्ये पाठवावं लागेल. राजकारण करण्याकरता फक्त हे बघा तनपुरे दाखवायचं, पण तुम्ही स्वतः मात्र पापाचे सर्वात मोठे वाटेकरी तुम्ही त्याच्यामध्ये आहात. तर बोलण्यासारखं काहीच नाहीये. 10 वर्षामध्ये शून्य काम आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ ही करायची माझी तयारी आहे. एखाद्या उमेदवारावरती एखादाच गुन्हा तोही राजकीय ही माझं मत आहे, आणि दुसरीकडे मात्र अशी गुन्ह्यांची मोठी मोठी कलमांची यादी आहे. म्हणजे काय आहे, चुकीचं झालं तर विरोधकांनी करायला लावलं, चांगलं झालं तर मीच कसं केलं. यांना कायद्यातून यांचा कधीच संबंध येतच नाहीत. मुळात कायदे तोडून सगळं यांचं काम आहे. त्यामुळे ह्यांना हे कायदे शिकवावे लागतात. त्यांना हे बोलताना असे नियम त्यांना समजून सांगितले की पुढे ते बोलणारच. अशा गोष्टी सारी चालू करायचे, बटन दाबायचे, सगळ्या लवाजमा घेऊन जायचे, मुळा धरणावरती बटन दाबायचे, ते पेपरामध्ये फोटो यायचे, नंतर मात्र पुढे काय व्हायचं नाही. हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं आणि निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर नेणं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचाराची रणधुमाळी सध्या चालू आहे. एकूणात राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई होताना दिसते, आणि या संपूर्ण लढाईमध्ये नगर जिल्ह्याची लक्षवेधी लढत ज्याला म्हणता येईल, त्याचं कारण असं आहे की या नगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यमंत्री म्हणून ज्यांनी नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेत केलं, विधिमंडळात केलं, असे प्राजक्तदादा तनपुरे यांची राहुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आहे, आणि या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. आज आपण त्यांच्यासोबत राहुरीमध्ये जोडलो गेलेलो आहोत. दादा, आपलं स्वागत आहे. नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या, खरं तर मागची विधानसभा निवडणुकी तुमची पहिली निवडणूक होती. त्यावेळेची विधानसभा निवडणूक आणि 5 वर्षानंतर तुम्ही सामोरं जात असलेली विधानसभा निवडणूक, काय फरक पडतो? प्रतिस्पर्धी तोच उमेदवार आहे तुमच्या समोर पुन्हा एकदा. पहिल्या निवडणुकीमध्ये मी नवीन उमेदवार होतो. एक राहुरी शहराचा नगराध्यक्ष पद सोडता मी कुठला अनुभव माझ्या पाठीशी नव्हता. आता मात्र या 5 वर्षामध्ये विधानसभेमध्ये दाखवलेला माझा परफॉर्मन्स असेल, केलेली विकास कामं असतील, लोकांशी जोडलेलं अजून भावनिक नातं असेल, हे बघता केलेल्या विकास कामांच्या जोरावरती, केलेले आणखीन लोकांशी जोडलेल्या नात्यांच्या जोरावरती मी आता ह्या निवडणुकीला सामोरं जातोय. आणि मला खात्री आहे की लोक शेवटी त्यांच्या जीवनमानात काय बदल घडले विकास कामांच्या बाबतीत या मुद्द्यावरती निश्चितपणे माझ्या पाठीशी राहतील असं मला आत्मविश्वास आहे. आमदार झालात आणि थेट मंत्री झालात, असं वाटलं होतं की आपल्याला संधी मिळेल? नाही, सुरुवातीला नव्हतं वाटलं मला संधी मिळेल. पण जेव्हा नगर जिल्ह्यातले आम्ही 6 जण पक्षाचे निवडून आलो आणि त्यातले 5 जण आम्ही पहिल्या टर्मचे होतो, बरोबर, आणि 1 जण दुसऱ्या टर्मचे होते, म्हणजे जवळपास सगळे तसे ज्युनियर आम्ही सगळे होतो. आणि तेव्हा कुठेतरी वाटलं की मग दादा मला एकदा बोलले की आम्हाला जिल्ह्यात 1 जणाला मंत्री करायचे. तेव्हा मला वाटलं की आता सगळेच ज्युनियर आहेत, आपणही ज्युनियर आहोत, तर निश्चितपणे संधी आहे. आणि आमच्या वडिलांना 5 टर्म वडील माझे आमदार राहिले होते, आमचे आजोबाई होते, पण आता त्यांना काही कुठं संधी मिळाली नव्हती. पण पक्षाप्रती असलेली एकनिष्ठता बघता आणि प्लस सगळे ज्युनियर आहेत, त्यात साहेबांनी मला बोलून, मी जेव्हा भेटायला गेलो साहेबांना, पवार साहेबांनी मला फक्त एवढाच प्रश्न विचारला की तुझं शिक्षण किती झालंय. मी जेव्हा सांगितलं की साहेब माझं इंजिनिअरिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, साहेब म्हटले की तुझी खूप जमेची बाजू आहे.
अशा सगळ्या गोष्टींमुळं ते पद मिळून गेलं. आणि हे जरी एका बाजूला असेल तरी दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बाबूराव दादा असतील, बापूसाहेब असतील, यांनी पवार साहेबांच्या प्रती दाखवलेली एकनिष्ठा ही पण जमेची बाजू झाली. निश्चित ना, मी त्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला की वडिलांची पूर्वीपासूनची पक्षाप्रती असलेली एकनिष्ठता, सगळेच जण आम्ही ज्युनियर असणं, माझं शिक्षणामध्ये काय पवार साहेबांनी बघितलं असेल, या सर्व बाबी जुळून आल्या आणि मला तो योग मिळाला. खरं तर मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यमंत्रीपद आपल्याकडे होतं, परंतु जी खाती आपल्याला मिळाली ती खाती ओव्हरऑल राज्याच्या दृष्टीने, जनतेच्या दृष्टीने चांगली खाती, ऊर्जा खात्यासारखं चांगलं खातं आपल्याला मिळालं. या खात्याच्या माध्यमातून राज्याला किती न्याय दिला हे राहुरीकरांना त्याची माहिती घेण्याची आवश्यकता वाटत का नाही, त्यांना त्यांच्यासाठी काय मिळालं हे जास्त महत्वाचं आहे. राज्यमंत्री किंवा मंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्हाला तर काम करताना राज्याचा व्ह्यू समोर ठेवावा लागतो, राज्यातील जनतेचं हित समोर ठेवावं लागतं. परंतु जेव्हा आपण मतदारसंघाचा विचार करतो तेव्हा मतदारसंघात एकच प्रश्न येतो, आमच्यासाठी काय. तुम्हाला काय वाटतं, आपण मतदारसंघासाठी काय करू शकतो? नाही, आपण म्हटलं त्या पद्धतीनं धोरणं ही राज्याची आखली जातात. बरोबर. विशेषतः ऊर्जा खाते असं होतं की हे घराघरात पोचणारं खातं आहे आणि त्याची देखील विशेषतः शेतकऱ्यांच्या विषयीची काही विजेची धोरणं होती ती आम्ही सत्तेवरती आल्यावरती वर्षभरामध्ये बदलली आणि त्या माध्यमातून या राज्यामध्ये शेतीच्या जो वीज पुरवठा आहे त्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याला बळकटी देण्याचं काम आम्ही 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये केलं, राज्यभरामध्ये केलं आणि त्याचंच मतदारसंघामध्ये देखील प्रचंड मोठ्या पायाभूत सुविधांचं जाळं पहिल्या 2.5 वर्षामध्ये निर्माण केलं. खरं अजून जर 1.5-2 वर्ष मिळाली असती तर खूप मोठा फायदा या मतदारसंघाला खरं होऊ शकला असता, पण भारतीय जनता पक्षानं आमचं जे सरकार उलटवलं मध्येच, सगळ्यात मोठा तोटा कुठं झाला असेल तर मला वाटतं आमच्या राहुरी मतदारसंघातल्या विजेच्या प्रश्नाला झाला. कारण की मी म्हटल्याप्रमाणे आम्ही जे नवीन धोरण आणलं तेच धोरण राज्यात तर राबवलं, पण मतदारसंघामध्ये राबवत असताना कित्येक ठिकाणी नवीन आम्ही जिथं सबस्टेशन सगळे अतिभारित किंवा ओव्हरलोड होते अशा ठिकाणी नवीन सबस्टेशन निर्माण केले. 6 सबस्टेशन नवीन आम्ही निर्माण केले मतदारसंघात. 6 म्हणजे कित्येक लोकांना अख्ख्या करिअरमध्ये एखाद दुसरं सबस्टेशन निर्माण झालं तरी मोठी धन्यता वाटतं की खूप मोठं काम झालं. पण मात्र 6 नवीन सबस्टेशन निर्माण केले. म्हणजे बॅकलॉगच एवढा होता की मागच्या 10 वर्षामध्ये शिवाजी कर्डिलेंच्या माध्यमातून खूपसं काही कामच झालेलं नव्हतं. त्यामुळं 6 सबस्टेशन झाले. त्याचबरोबर 4 सबस्टेशन असे होते की तिथंच त्यांची क्षमता देखील दुपटीनं वाढवली आम्ही. कित्येक ठिकाणी सबस्टेशन मधून निघणारे जे फिडर्स असतात ते ओव्हरलोड असतात, मग त्याचे 1चे 2 फिडर करून त्याच्यावरचा भार कमी करणे, लिंक लाईन टाकणे, ह्या पण 3-4 ठिकाणी केल्या. आमचे कात्रड, गुंजाळे, वांबोरी परिसरामध्ये एक दिवस कात्रडला, एक दिवस गुंजाळला लाईट यायची, कारण ती जी वाहिनी होती, फिडर होतं ते ओव्हरलोड होतं. मग तिथं देखील सेपरेट फिडर करून लिंक लाईन टाकून आज त्या दोन्ही गावांना व्यवस्थित वीज पुरवठा. हे एक उदाहरण दिलं. अशी कित्येक गावांची उदाहरणं आहेत. त्यानंतर जे शेवटचा घटक आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. एका ट्रान्सफॉर्मरवरती समजा 15-20 शेतकऱ्यांचे मोटर्स असतात, तर ते देखील ट्रान्सफॉर्मर खूप मोठ्या प्रमाणावरती ओव्हरलोड होते. त्याच्या देखील क्षमता वाढ लवकर झालेली नव्हती मागच्या 10 वर्षाच्या काळात. आम्ही तब्बल 300 ते 400 नवीन ट्रान्सफॉर्मर्स या मतदारसंघामध्ये बसवले आणि एका ट्रान्सफॉर्मरवर आपण समजा 15 लोक असतील नवीन बसवलेल्या आणि जुना जो ट्रान्सफॉर्मर त्याचे देखील लोड कमी झाला, त्याचे 15 अशी एक नवीन डीपी बसवली की 30 लोकांचा फायदा होतो, 30 कुटुंबांचा फायदा होतो. अशी जवळपास 300 ते 400 रोहित्र ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी म्हणा हे बसवण्याचं काम केलं आणि या माध्यमातून या मतदारसंघातल्या शेतीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत विजेच्या बाबतीमध्ये याला प्रचंड प्रमाणामध्ये बळकटी देण्याचं काम केलं. खरं आणखीन काम अजून बाकी होतं. हे राहुरीमध्ये तुम्ही मंत्री म्हणून काम केलंच, परंतु राहुरीमध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर उभे केले, सबस्टेशन्स उभे केले, परंतु हे सगळं उभं करताना तुम्ही डीपीचं, ट्रान्सफॉर्मरचं भूमिपूजन केलं, असं एक तुमच्यावर शिवाजीराव कर्डिले यांचा आरोप आहे. हे मंत्र्याचं काम नाही. नाही, काय ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी जळाल्यावरती काय शेतकऱ्याला आमच्या मनस्ताप होतो हे आमच्या शेतकऱ्याला माहिती आहे.
अक्षरशः कधी कधी मग तो ट्रान्सफॉर्मर स्वतःच काढणं, दुरुस्तीला नेणं आणणं, आणि बऱ्याचदा मग त्याच्या फ्युजा उडणं, काय करणं, खूप एकतर एक आठवडा दिवसा वीज असते, एक आठवडा रात्री वीज असते. मग दिवसा ज्या आठवड्यामध्ये वीज असते त्यावेळेस त्या शेतकऱ्याची अपेक्षा असते की ही 8 तास मला अखंडित वीज पुरवठा मिळाला पाहिजे. बरोबर. मग त्यामध्ये जर तो डीपी ओव्हरलोड असेल तर कित्येक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतात, कित्येक अडचणी येतात. ही शेतकऱ्याची भावना आहे. आणि शिवाजी कर्डिले जर स्वतःला शेतकरी पुत्र, भूमिपुत्र म्हणतात, शेतकरी पुत्र म्हणतात, ही शेतकऱ्याची भावना त्यांच्या बहुतेक लक्षात येत नाही. शेतकऱ्याला काय आवश्यक आहे, त्याच्या दृष्टीने काय योग्य आहे याची जाणीव, मी देखील शेतकरीच आहे आणि मला त्याची जाणीव आहे. दुर्दैव असं की शिवाजी कर्डिलेंना मात्र शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न काय याची त्यांना जाणीव नाही. हे 400 काय आणखी 800 डिप्या जरी बसवल्या असत्या त्याचं नारळ फोडायची देखील माझी तयारी होती, कारण की तो आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा, अत्यंत मोठा प्रश्न आहे. एकूण मंत्री म्हणून काम करताना राहुरीसह नगर जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली, परंतु प्रामुख्याने मतदारसंघात काम करताना अशी कुठली महत्वाची कामं आहेत की या सत्तेच्या माध्यमातून मार्गी लागली, परंतु पुढे सत्ता गेली आणि कामं अर्धवट राहिली, याचं शल्य तुम्हाला आहे. आणि हे शल्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा संधी लोकांनी द्यावी असं तुम्हाला वाटतं की मला ही कामं मी केलीत, परंतु ही कामं मी अंतिम टप्प्यात आणली, सरकार गेलं. जेव्हा सरकार जरी गेलं असेल तरी पण मला ही कामं पूर्णसाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी असं वाटतं. 2-3 विषय विशिष्ट या मतदारसंघातले असे आहेत. एक तर या राज्यातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी हा माझा अतोनात प्रयत्न ऊर्जा राज्यमंत्री म्हणून होता. मागच्या सरकारनं काही धोरणं आखली होती त्या बाबतीतली, त्याच्यामध्ये मी स्वतः अभ्यास करून त्या धोरणांमध्ये काही बदल देखील केले. आणि ह्या योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, ही राज्यभरामध्ये राबवत असताना मतदारसंघामध्ये देखील राबवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. की माझ्या मतदारसंघामध्ये 4 ठिकाणी मी हा प्रोजेक्ट राबवला, मंजूर केला. त्यातला एक प्रोजेक्ट सरकार जाता जाता जवळपास पूर्ण झाला आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आज 365 दिवस दिवसा वीज मिळते. अत्यंत समाधान त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आहे. ते समाधान, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच कुठेतरी बघून असं वाटतं की ह्याच्यासाठीच तर ही पद आहेत ना. हे आमदार, खासदार, मंत्री व्हायचं हे काय आमचे खिसे भरण्याकरता, काहीतरी कोणावर रुबाब दाखवण्याकरता, काहीतरी राजेशाही थाटामध्ये चालण्याकरता नाही. ह्या आमच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हे समाधान हेच शेवटी या कामाचं काहीतरी काम झाल्याचं निश्चितपणे आमचंही समाधान त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून एक प्रोजेक्ट जरी मी राबवला तर बाकीचे 3 प्रोजेक्ट जे होते, ज्याचं काम चालू झालं होतं, आरडगावला तालुका राहुरी असेल, वांबोरीला तालुका राहुरी आणि शिरापूर तालुका पाथर्डी, इथं देखील हे प्रोजेक्ट मंजूर मी केले होते. त्याचे कामं चालू होते, लँड डेव्हलपमेंट झालं होतं, कंपाऊंड टाकून झालं होतं, आता ते सोलरच्या प्लेट्स लावणं बाकी होतं. मात्र सरकार गेलं आणि ती कामं बंद पडली. आत्ता कुठं थोडं 2-4 महिन्यापूर्वी त्याला थोडीशी पुन्हा गती आली. मात्र ही तर कामं मला पूर्ण करायचीच आहेत सरकार भविष्यामध्ये आल्यानंतर. पण ही योजना या मतदारसंघातल्या गावागावापर्यंत आणखीन कशी पोहोचवता येईल आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज ही कशी मिळेल याकरता मला खरं प्रयत्न भविष्यामध्ये माझे राहणार आहेत. त्याचबरोबर राहुरी शहरातल्या ग्रामीण रुग्णालयाचा देखील विषय मोठा जिव्हाळ्याचा विषय, माझ्याही जिव्हाळ्याचा विषय होता. की 50,000 लोकसंख्येचं हे गाव आहे राहुरी शहर. नाही, ग्रामीण रुग्णालयाचा विषयावरच आरोप आहे तुमच्यावर की एक राहुरी शहरासाठीचं, राहुरीच्या जनतेसाठी ग्रामीण रुग्णालय त्यांनी उभे करू शकले नाही. तेच सांगतो, त्यांचे ते आमदार असतानापासूनचा हा विषय आहे. जेव्हा मी नंतर आमदार झालो त्यावेळेस मी त्या विषयाला हात घातला आणि जी काही जुनी इमारत जी पडकी झाली होती तिथं आम्ही त्यावेळी, मी नगराध्यक्ष असतानाच नगरपालिकेची तात्पुरती एक इमारत ग्रामीण रुग्णालयाकरता भाड्याने उपलब्ध, नाममात्र भाड्याने मी स्वतः नगराध्यक्ष असताना उपलब्ध करून दिली होती. नंतर मात्र ज्या जागेत ग्रामीण रुग्णालय उभारायचं आहे त्या जागेच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद तिथं होते. करताना म्हटलं एकदम व्यवस्थित क्लिअर करू म्हणजे पुढे मागे काही अडचण राहिली नाही पाहिजे. मात्र त्या जागेच्या मालकी हक्कासंदर्भात न्यायालयामध्ये वाद चालू होते. आता आपल्याला माहिती की जागेच्या वादासंदर्भात पिढ्यानपिढ्या जात असतं, एवढं सोपं नसतं. मग मात्र मी तरी देखील त्या जागा मालकांबरोबर मी जवळपास 10-15 बैठका घेतल्या असतील
की बाबा काहीतरी तोडगा काढू, काहीतरी मार्ग काढू, वाद मिटवू, तुम्ही असं करा, आम्ही असं करतो. पण शेवटी एका बाजूला शासन आणि दुसऱ्या बाजूला खासगी माणूस, त्यामुळे ते वाद दोघं खासगी माणसं बसले तर काही आपण करता येतं, पण शासनाला काही प्रक्रियेमधनं जावं लागतं. म्हणून त्याला थोडासा वेळ गेला, पण जवळपास आम्ही तो वाद संपुष्टात आणून काहीतरी तोडगा, त्याच्यामध्ये सर्वमान्य तोडगा देखील निघाला होता. त्याला शासन मान्यता घेण्याचे काम आमचं चालू होतं. पण तेवढ्यात मात्र या भाजपच्या सरकारने निर्णय घेतला की हे ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरापासून लांब 3-4 किलोमीटर वरती उभारणी करायची. त्याकरता बहुतेक काही प्रक्रिया देखील टेंडरच्या त्यांनी चालू केल्या होत्या. मात्र हा निर्णय मात्र राहुरीकरांसाठी अत्यंत दुर्दैवी निर्णय होता. मी या भागाचा आमदार होतो, मला देखील कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही. मी या भागाचा आमदार तर आहेच, मी या शहराचा देखील नागरिक आहे, या शहराचा माजी नगराध्यक्ष आहे. त्यामुळं मला सोडा, त्यांच्याही पार्टीतल्या कोणाला विश्वासात घेतलं का हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि मग सरकार तुम्ही चालवत असताना जर तिथल्या लोकप्रतिनिधीला जर विश्वासात घेत नसाल आणि स्वतःच निर्णय घेत असाल, आणि ग्रामीण रुग्णालय जे की या राहुरी शहरात राहणाऱ्या गोरगरिबांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे, खासगी मोठ्या डॉक्टरकडे जाणं परवडत नाही असे सर्वसामान्य खूप गोरगरीब माणसं आहेत, तर त्या दृष्टीने ते शहरात व्हावे यासाठी मी प्रयत्न 5 वर्ष केलेले आहेत आणि प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. कित्येक बैठक आम्ही घेतल्या. पण मलाही न विचारता, कोणालाही विश्वासात न घेता तुम्ही जर या शहरापासून लांब 3-4 किलोमीटर ते हॉस्पिटल घेऊन जाणार असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित यावरती केला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मला बैठक लावण्याचं आश्वासन दिलं. बैठक आमची झाली आणि त्यात आरोग्य मंत्र्यांनी देखील मान्य केलं की हे रुग्णालय राहुरी शहरामध्ये झालं पाहिजे. त्या बैठकीचे इतिवृत्त देखील फायनल झालं. आता ती कुठल्या स्टेजला आहे? आता त्यांनी मागच्या त्या 3-4 किलोमीटर लांब जागा काहीतरी हे करणं, तिथं टेंडर काढल्याचं मला कळालं होतं. पण आता शासनाने पुन्हा ते इकडे आणण्याचं केलंय. आता त्याचं जुन्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट घेऊन ते पाडण्याचं काम लवकर चालू होईल. त्यामुळे त्याला आता गती मिळालेली आहे. फक्त ती प्रक्रिया जी आहे ती कदाचित लोकांना दिसत जरी नसेल तरी ती प्रक्रिया मात्र सुरुवात झालेली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिली प्रायोरिटी ग्रामीण रुग्णालय ही असेल. निश्चितपणे मी शेतकऱ्यांना दिवसा वीज असेल, पाटपाण्याच्या आणखीन वांबोरी सरी टप्पा 2चा विषय असेल, या गोदावरी खोरं तुटीचं खोरं आहे, त्या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवणं, हा देखील सरकारचा, आमच्याही सरकारमध्ये जयंत पाटील साहेब इरिगेशन मंत्री असताना प्रचंड चालना त्या प्रकल्पाला दिली होती. हे सगळे महत्वाचे विषय. ग्रामीण रुग्णालय त्यातला एक विषय आहेच, निश्चितच आहे. या शहरातल्या गोरगरीब रुग्णांसाठी तो मोठा दिलासा देणारा त्या ठिकाणी रुग्णालय असणार आहे. त्याचबरोबर जे एसटी स्टँड आहे राहुरीचं, त्याला खरं आम्ही सत्तेमध्ये असताना मोठा निधी मिळाला होता. 17 कोटीचा निधी त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं दिला. पण दुर्दैवाने त्याच दरम्यान ते एसटीचे आंदोलन झाले, सगळा विषय आपल्याला माहिती आहे. त्यावेळेस ते पैसे बहुधा इतरत्र खर्च करावे लागले आणि तो थोडासा निधी मिळाला नाही. मात्र नंतरच्या टप्प्यात फक्त 5 कोटी रुपये मिळाले. मी म्हटलं तर चला, विरोधी पक्षाचा आमदार जे पडते पदरात ते पाडून घेऊ, पुढे आपलं सरकार आल्यावरती मोठं बीओटी तत्वावरती मोठं आपण स्टँड बांधू. हाही विषय, मोठं सुंदर एसटी स्टँड बांधणं हाही विषय पुढे आमच्या प्राधान्यामध्ये, याच्यामध्ये प्राधान्यक्रमामध्ये असणार आहे. आणि त्याचबरोबर राहुरी शहर याच्यामध्ये राहू केतूचं मंदिर आहे. राहुरी शहरामध्ये आम्ही जी नगर मनमाड हायवे पासून एक जी मोठी कमान बांधतोय, मोठी कमान आहे, त्याला त्या राहू केतूच्या नावाने ती कमान बांधणार आहे की जेणेकरून जो भाविक शिर्डीहून शिंगणापूरला जातो त्या कमानीमध्ये राहू केतूचं नाव असल्यामुळं ते भाविक देखील या राहुरी शहरामध्ये राहू केतूच्या दर्शनाला कशी येतील आणि त्या माध्यमातून आणखीन बाजारपेठेला कशी आणखीन चालना मिळेल, हे देखील प्रयत्न भविष्यात असणार आहेत. निळवंडेच्या पाण्याचा विषय आहे की तो हा विषय याच्या आधीच्या सरकारने, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तो विषय मार्गी लावला गेला. आता अंतिमतः आम्हीच ते पाणी दिले असा दावा विरोधकांच्याकडून केला जातो. खरं तर याच्यावर तुम्ही खूप अभ्यास करून त्याच्यात अनेक निर्णय घ्यायला सरकारला भाग पडलं. काय वस्तुस्थिती याच्यात? विरोधकांचा दावा हा अत्यंत खोटा आहे. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे याच्या बाबतीत तर खरं असं आपण तिघच बसलं पाहिजे, तुम्ही, मी आणि आमचे विरोधक कोण असतील जे दावा करत असतील, शिवाजी कर्डिले असतील. अक्षरशः 10 वर्ष ते आमदार होते. 10 वर्षामध्ये 3 निवडणुका त्यांनी 9ची, 14ची आणि 19ची लढवली आणि 3ही मुद्द्यांमध्ये, 3ही निवडणुकामध्ये फक्त निळवंडे धरणाचं पाणी मी आणतो हे आश्वासन देण्यापलीकडे काही त्यांनी केलं नाही, काही केलेलं नाही. म्हणजे 14 ते 19, 2014 ते 2019 त्यांचं सरकार हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार होतं. ते स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मी म्हटल्याप्रमाणे सरकार त्यांचं होतं.
मात्र अत्यंत तुटपुंजा निधी या निळवंडे धरणाच्या कालव्याकरता त्यांनी उपलब्ध केला. दरवर्षी फार तर 50 कोटी 70 कोटी असे पैसे यायचे. त्यामध्ये काय व्हायचं नाही एवढ्या मोठ्या कामाला. कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिलं भागली जायची नाहीत, कॉन्ट्रॅक्टर काम करायचे नाहीत. फक्त त्यांनी काय करायचे, निवडणुकीच्या तोंडावर एखादा जलसंपदा मंत्री इथे यायचे, भाषण बिष्ण करायचे. मंत्री आले की थोडं मशिनरी वगैरे सगळी यायची. मंत्री गेले की 8 दिवसात मशिनरी गायब व्हायची. याला खरं आवश्यकता होती मोठ्या प्रमाणात भरघोस निधी प्राप्त करून देण्याची आवश्यकता होती आणि त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये शिवाजी कर्डिले हे कमी पडलेले आहेत. अगदी एक तर शेवटच्या भागाचं तेलचं टेंडर होतं, ते 10 वर्षात त्यांनी ते टेंडर देखील काढता आलं नाही त्या भागाचं. म्हणजे कणगर पासून ते राहुरी नगरपालिका हद्दीपर्यंत शेवटच्या भागाचं टेंडर देखील त्यांनी काढलं नव्हतं. म्हणजे इतकी दुरावस्था, इतकी अनास्था किंवा इतका निष्काळजीपणा हा शिवाजी कर्डिलेंकडून निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाच्या बाबतीत झाला. जेव्हा आमचं सरकार आलं त्यावेळेस आम्ही असू, सर्व महाविकास आघाडीचे आमदार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब देखील याच्यामध्ये खूप पाठपुरावा करायचे आणि जयंत पाटील साहेब जे जलसंपदा मंत्री होते त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तुम्हाला सांगतो, भाजपच्या काळात जे 50 कोटी 70 कोटी मिळायचे ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये 1250 कोटी रुपये या कालव्यांच्या कामाला उपलब्ध झाले. आणि फक्त हा निधी उपलब्ध झाल्यामुळेच या कालव्यांची कामं आता पूर्ण होऊ शकले. आणि दुर्दैवानं आमचं सरकार गेल्यामुळं पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. मात्र पैसे देण्याचं काम निळवंडे धरणाच्या कालव्याला कुणी केलं असेल तर ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मी खोटं बोलेल, शिवाजी कर्डिले खोटं बोलतील, पण सरकारी आकडे मात्र खोटं बोलत नाहीत. 1250 कोटी रुपये जेव्हा या कालव्याच्या कामाला आले त्याच्यामुळे कामं झाली. त्यातल्या काही प्रशासकीय बाबी ज्या काही राहिलेल्या होत्या त्यामध्ये मी स्वतः लक्ष घातलं. सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. काही कामं तर अशी होती तुम्हाला सांगतो की 2 ठिकाणी कालवे उकराचीच, म्हणजे माझ्या तालुक्यापुरतं सांगतोय मी, राहुरी तालुक्यापुरतं 2 ठिकाणी वन विभागाच्या अडचणीमुळं कामच चालू झालं होतं कालव्यांचं. 10 वर्ष यांनी लक्षच घातलं नाही. त्यातला एक प्रश्न मी तर अक्षरशः सगळ्या बैठक वन विभागाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी बोलून बैठक घेतली आणि त्यातला एक प्रश्न एका दिवसात निकाली निघाला. मी बैठक घेतली आणि दुसऱ्या दिवशी काम चालू झालं. मग 10 वर्ष यांना हे दिसलं नाही का? डोळे बंद होते का? नेमकं काय करत होते का? झोपा काढत होते नेमकी काय? या सगळ्या प्रशासकीय बाबींच्या अडचणी दूर करणं आणि निधी मोठ्या प्रमाणात आणणं, यामुळं निळवंडे धरणाच्या कालव्यांचं कामं पूर्ण झाली आणि ते पाणी राहुरी तालुक्यामध्ये येऊ शकलेलं आहे. निळवंडेचा प्रश्न जसा राहुरीकरांच्यासाठी महत्वाचा होता तसा दुसरा प्रश्न नगर तालुका पाथर्डी तालुक्यासाठी वांबोरी चारीचा एक महत्वाचा विषय आहे की त्याच्यात सुद्धा त्यांनी त्या लक्ष घातलं, ती कामं मार्गी लागली. ऍक्च्युअली तिथली पण परिस्थिती अशीच आहे की वेगळी आहे? वांबोरी 100% वांबोरी चारीची पाणी देणं हा भाग वेगळा वांबोरी चारीला, आणि वांबोरी चारी चालू करताना बटन दाबून फक्त बटन दाबायचं, चारी चालू करायचं आणि फोटो सेशन करायचं, हे 2 वेगवेगळे भाग आहेत. त्यातला एक भाग मी केला आणि एक भाग त्यांनी केला. अच्छा. त्यांनी फक्त जायचे, चारी चालू करायचे, बटन दाबायचे, सगळ्या लवाजमा घेऊन जायचे, मोळा धरणावरती बटन दाबायचे, ते पेपरामध्ये फोटो यायचे. नंतर मात्र पुढे काय व्हायचं नाही, पुढे पाणी गेलंच नाही. पुढे पाणी कधीच त्या ठिकाणी 10 वर्ष ते आमदार असताना या वांबोरी चारीचं जे राखीव पाणी आहे वांबोरी चारी करता, ते काही मर्यादित वेळेमध्ये उचलावं लागतं. धरण 14 TMCच्या खाली लेवल गेली की तो वॉल्व उघडा पडतो आणि ते पाणी उचलता येत नाही. तेवढं 680 MCFT पाणी हे मर्यादित काळामध्ये उचलावं लागतं. त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शक्यतो जवळपास एकदाही ते राखीव पाणी उचलू शकले नाहीत. इतकी अनास्था, इतकं त्याकडे हे काम आमदारांचं आहे की प्रशासनाचं आहे? कोणाचं काम आहे? आमदारांनी पाठपुरावा करून प्रशासनाकडून पाठपुरावा झाला नाही. हा पाठपुरावा बिलकुल झाला नाही. मी सांगितल्याप्रमाणे फक्त फोटो सेशन झाली, मात्र जो पाठपुरावा लागतो तो त्यांच्याकडून कधी झाला नाही. मी आमदार झाल्यावर मात्र प्रत्येक वर्षी जवळपास त्या हक्काच्या पाण्याच्या व्यतिरिक्त आणखीन पाणी हे वांबोरी चारीला देण्याचं काम केलेलं आहे. हे पुन्हा मी सांगतो की मी खोटं बोलत असेल किंवा ते खोटं बोलत असेल, पण आकडे खोटं बोलणार नाहीत. हे इतकं बारकाईनं नियोजन मी केलेलं आहे की धरण जेव्हा मुळा धरण ओव्हरफ्लो व्हायचं आणि पाणी जायकवाडीकडे जाईल त्यावेळेस माझं बारकाईनं लक्ष असायचं. त्या इंजिनियरना माझ्या सूचना असायच्या की धरण ओव्हरफ्लो होणार आहे, पाणी तिकडं तुम्ही धरणाचं गेट उघडल्या इकडे वांबोरी चारी आपल्याला चालू करायचे.
त्याकरता काय लाईट बिल भरलेलं आहे का, मोटरचा मेंटेनन्स झालेला आहे का, बॅटरी रिचार्ज झालेला आहेत का, इतक्या बारकाईनं त्याकडे बघावं लागलं, जे की मी बघितलं. आणि त्यामुळं विशेषतः महाविकास आघाडी सरकार असताना पहिल्या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी हे पाथर्डी तालुक्याच्या टेलच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आपण, टेलच्या गावापर्यंत. मात्र एक थोडीशी काही गावं वंचित राहिली असतील, मी नाही म्हणत नाही काय, पण जवळपास 80% भाग त्यामुळं आपण सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आमचं सरकार गेलं त्यावेळेस जर अधिकाऱ्यांची भाषा बदलली की आता थोडं बिल भरावं लागेल, अमुक करावं लागेल. त्यावेळेस बिल भरताना शेतकऱ्यांना उशीर व्हायचा, वेळ जायचा. इथं वेळ महत्वाची होती. माझ्या खिशातनं मी स्वतः बिलं भरलेली आहेत. मग हे काम कडलेलींचे झालं नाही, अजिबात नाही झालेलं, अजिबात झालेलं. अधिकाऱ्यांची भाषा बदलली, ती भाषा यांची स्वतःची भाषा वेगळी, आणि मग त्यावेळेस ती भाषा बदलावं लागली नाही यांना. त्यांच्याकडनं तुम्हाला सांगतो, फोटो सेशन करण्यापलीकडे काही त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांना वेगळ्या कामामध्ये इंटरेस्ट असतो, ज्याच्यामध्ये आता ज्या कामामध्ये काही बिक्केवारीची कामं असतात तिथं इंटरेस्ट जास्त असतो. कोणाला बोलेल मी बाकीच्या विषयावर, शेतकऱ्यांना पाणी देण्यात त्याच्यात टक्केवारी भेटणार नाही म्हणून त्यात फार काही लक्ष घातलं नाही असं असं असू शकेल. शेवटी काय, आता माझा इंटरेस्ट मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणं, याच्यामध्ये मला समाधान आहे. त्यांना समाधान कशामध्ये हे त्यांचा भाग आहे, म्हणून कदाचित त्यांना त्याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट वाटला नाही, त्यांनी एवढं इंटरेस्ट घेऊन काम त्या बाबतीत केलं नाही. मात्र पण तुम्हाला सांगतो, मी स्वतः पैसे भरून ते बिलं भरून ती चारी चालू केली. ठेकेदार लोक आता शेवटी तर हे भाजपचं सरकार आल्यावर ठेकेदार मला म्हणायला लागले, मोटरचं मेंटेनन्स करतात. ते म्हणले, साहेब आता कसं करू म्हणे, 3 मोटर असतात, तिसरी मोटर यावर्षी बंद होती, ती चालू, ती मोठी मोटर असते काहीतरी, त्याला ठराविक लोकच काम करतात. तो ठेकेदार मला म्हटलं की साहेब आता कसं चालू करू, माझे मागच्या वर्षीची बिलच हे भाजपच्या सरकारने दिले नाहीत. मी त्याला विश्वास एवढा दिला, म्हटलं बाबा तू कर काम, सरकार पुढे आमचंच येणार आहे, तुझे पैसे द्यायची जबाबदारी माझी. म्हटलं दुर्दैवानं जर काय नाही केलं तर माझ्या खिशातनं पैसे, पण तू काम कर. एवढ्या बारकाईनं काम केलं. तिसरी मोटर चालू झाली, आज पाणी गेलं. हे मी पाठपुरावा मी घेतला हा या सगळ्या विषयात. ठेकेदाराचा तितका विश्वास तुमच्यावर आहे की नाही काही म्हणाल तर प्राजक्त तंत्र स्वतःच्या खिशातून त्याला पैसे देतील, तिथपर्यंत त्याचा विश्वास आहे, निश्चितपणे असला पाहिजे त्याचा, म्हणून त्यांनी माझ्या शब्दावरती काम केलं. हा विश्वास या तनपुरे कुटुंबाने कमावला, ही जमेची बाजू वाटते. असू शकेल आपलं म्हणणं, पण मला समाधान या गोष्टीचं की पाणी गेलं आणि चांगली शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ते हसू आलं, याचं मला समाधान आहे. हे 2 पाटपाण्याच्या संदर्भात निळवंडे वांबरीचर हे जसे प्रश्न आहेत, तसं प्रामुख्याने राहुरीकरांसाठीचा महत्वाचा जो विषय आहे, राहुरी कारखाना. स्वर्गीय बाबूराव दादांच्या नावाने जो कारखाना या ठिकाणी चालू होता, तो कारखाना तुम्हीच बंद पाडला, तो बंद पडून खासगी कारखाना काढला. हे मागच्या निवडणुकीत मुद्दे होते, याही निवडणुकीत ते मुद्दे आलेत. आणि राहुरी कारखान्याला मी मदत करतो, राहुरी कारखाना चालू करून दाखवतो, हे मागच्या निवडणुकीत विषय आले, आताच्या निवडणुकीत ते विषय येत आहेत. ऍक्च्युअली फॅक्ट काय आहे, कामगारांचं देणं बाकी आहे, अनेक प्रश्न आहेत. आणि मग या सगळ्या याच्यात चुकतंय कोण? मी तेच म्हणतो की दरवर्षी निवडणुकीमध्ये जसं निळवंडेचा मुद्दा झाला तसं दरवर्षी तेच मुद्दे आणायचे. आता वास्तविक पाहता माझा वैयक्तिक मी आता उमेदवार आहे, मी काय त्या कारखान्यामध्ये काय संचालकही नव्हतो किंवा सहकारी संस्थेत कुठलाच काय नव्हतो. मात्र शिवाजी कर्डिले यांचा जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत, जिल्हा बँकेचे ते वर्षानुवर्ष संचालक आहेत, आणि हे कोणी नाकारून चालणार नाही की तिथं जिल्हा बँकेमध्ये तेच चालवतात, ही जिल्हाभर चर्चा आहे. मात्र हा राहुरी कारखाना बंद पाडण्यामागे लोकांना काय पडद्यापुढं काय दिसतं ते लोकांना दिसतं. आमची त्यावेळेस सत्ता यायला, आमचे वडील आमचे चेअरमन असताना आमच्या बॉडीची सत्ता यायला, म्हणजे आपण म्हणतो ना कावळा बसायला फांदी तुटायला, कारखान्यामध्ये कावळा बसायला फांदी तुटायला एक वेळ झाली, इतका डबघाईला आलेली ती संस्था होती. त्यावेळेस आमचे वडील त्या ठिकाणी नंतर सत्तांतर झालं, आमचे वडील त्यांचं पॅनल सत्तेवरती बसला, आणि बँकेने मात्र शिवाजी कर्डिलेंनी मोठ्या चलाखीनं राजकारण त्या ठिकाणी केलं. म्हणजे आमचे विरोधक जेव्हा तिथं सत्तेवर असतील तेव्हा नियम डावलून अगदी काही ठिकाणी कर्ज दिलेलं आहे, पण मात्र आमची सत्ता आली की मग मात्र कर्ज न देणं, आणि शेवटी साखर कारखाना ही गोष्ट बँकेच्या आधाराशिवाय चालू शकत नाही, आणि मग जाणीवपूर्वक कर्ज नाकारणं, हे बाबी करून तो कारखाना अडचणीत आणण्यामागे खरे पडद्यामागचे सूत्रधार कोण असतील तर ते शिवाजी कर्डिले आहे. लोकांना पुढे कारखान्याकडे साखर होती 90-100 कोटीची, आणि ती साखर विकू नका असा माझा प्रस्ताव होता कारखाना, परंतु त्यावेळी ते ऐकलं नाही.
साखर विकली आणि कारखाना अजून कर्जबाजारी झाला, मग बँकेला मदत करता येईल नाही, अशी भूमिका त्यांच्याकडून घेतली जाते. काही काही तुम्हाला सांगतो, काहीतरी उगाच तथ्यहीन ते काहीतरी बोलत असतात. आता त्यांनी या वर्षी ज्या कारखान्यांना मदत केली ना, ह्या वर्षी त्यांच्या जिल्हा बँकेने आता या वर्षी जे कर्ज दिले आहेत त्याची जर एकदा चिरफाड केली ना, हे सगळे संचालक मंडळ अंदमान निकोबारला जेलमध्ये पाठवावं लागेल. काय तुम्ही मात्र तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तुमच्या राजकारणाला ज्या फायदेशीर आहेत, तिथं मात्र तुम्ही सगळं नियम काय बघत नाहीत काय. मात्र जिथं तुम्हाला जाणीवपूर्वक अडवायचंय तिथं मात्र तुम्ही जाणीवपूर्वक अडवलं. आणि दुर्दैवानं या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याचा जी कामधेनू आहे ती पडद्यामागून बंद करण्याचे खरे सूत्रधार कोण आहेत, तर पुन्हा एकदा सांगतो की शिवाजी कर्डिले आहे. मला पुन्हा एकदा आमदार करा, मी कारखाना चालू करून दाखवतो, अशी भूमिका सध्या ते घेतात. का आमदाराचा आणि कारखाना चालू करायचा काय संबंध आहे? तो कारखाना या मतदारसंघात येत पण आहे. तसं पाहिलं तर तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत ना, आज तुम्ही जिल्हा बँकेचे चेअरमन, तुम्ही त्या ठिकाणी बँकेने कणखर भूमिका घ्यावी. काहीतरी आता बरं, आज सत्ताही त्यांच्याकडे होती ना. बरोबर, आमचा काय रोल होता? गेले 6 वर्ष आमचा काहीच रोल नव्हता. आम्ही तर कधी विरोधाला विरोध देखील केला नाही. म्हटलं तर आता सुजय विखे त्यांनी त्यांचा पॅनल आला सत्तेवरती, आम्ही एकाही शब्दानं कधी विरोध केला नाही. म्हटलं चालतोय कारखाना चालू द्यावा, विरोधाला विरोध म्हणून आम्ही कधीच त्या ठिकाणी केलं नाही. उलट प्रसाद शुगर कारखान्यांनी बऱ्याचदा ऊस जास्त झाल्यावर इकडं राहुरी कारखान्याने दिलेला आहे. उलट सहकार्याची भावना असं राज्यात कुठं झालेलं नाही की एखाद्या खाजगी कारखाना त्याच्याकडे आलेला ऊस सहकारी साखर कारखान्याकडे पाठवतो, असं राज्यात कुठे झालं की ते मला माहित नाही. पण एक सहकार्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. मग आता कारखान्यावर संचालक मंडळी तुमचंच, जिल्हा बँक तुमचीच, राज्यातलं सरकारी आता तुमचंच. मग काय तुम्हाला कोण अडवतंय? एक आमदार असं काय करू शकतो काय? राज्य सरकार तुमचं आहे. कित्येक कारखान्यांना तुम्हाला सांगतो एनसीडीसीच्या माध्यमातून 100 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये कित्येक कारखान्यांना मिळालेले आहेत राज्य सरकारच्या बँक हमी घेऊन. मग का तुम्हाला राहुरी कारखाना त्यावेळेस दिसला नाही? दुसरीकडे मला आमदार केलं नाही तर मी कारखान्यात मदत करा, आणि असंच अप्रत्यक्षरित्या त्यांना म्हणायचे का? नाही, असंच आहे. म्हणजे त्यांना काय राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याविषयी काही कळवलं नाहीये. आपली सत्तेची पोळी कशी बाजून घ्यायची याच्यामध्ये नेमकं त्याच्यामध्ये कशी सूत्र फिरवता येतील की जेणेकरून मी सत्तेत राहिलो पाहिजे, मला काहीतरी राजकीय फायदा झाला पाहिजे. राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्याविषयी अजिबात आस्था शिवाजी कर्डिलेंना नाहीये. फक्त स्वतःचं राजकारण जिवंत ठेवण्याकरता त्या बँकेचे प्यादे कसे टाकायचे एवढं काम त्यांनी करून हा कारखाना अडचणीत आणण्याचं त्यांनी काम केलंय. तुम्हाला खरंच आस्था होती तर एनसीडीसीचं कर्ज मिळालं असतं, सरकार तुमचं होतं. कित्येक कारखान्यांना या जिल्ह्यातल्या 100, 200 कोटी रुपये मिळालेत. मग का एनसीडीसीचं कर्ज असेल, जिल्हा बँकेची मदतीची भूमिका, या भूमिका घेतल्या गेल्या नाही, जाणीवपूर्वक घेतल्या गेल्या नाही की राजकारण काय? निश्चितपणे आता काय आम्ही तर काय कशात काय नव्हतो. आम्ही ते आमचं पॅनल सहकार्याची भूमिकाच होती. सहकार्याची भूमिका होती ना आमची. सगळं तुमच्या हातामध्ये होतं. एवढं सगळं असताना का तुम्ही तिथं मदत करू शकला नाहीत? मग काय केवळ आम्हाला दोष द्यायचं, राजकारण करण्याकरता फक्त हे बघा तनपुरे दाखवायचं. पण तुम्ही स्वतः मात्र पापाचे सर्वात मोठे वाटेकरी तुम्ही त्याच्यामध्ये आहात. खरं तर या निवडणुकीच्या निमित्ताने भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न, प्रामुख्याने एक जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. समाजासाठी, उद्याच्या पिढीसाठी कितपत योग्य वाटत ना? नाही, निश्चित समाजामध्ये 2 समाजामध्ये द्वेष पसरवून जर कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजत असेल तर हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. भविष्यामध्ये पुढं इतक्या द्वेषामध्ये राहणारा समाज जर तयार होणार असेल तर पुढच्या पिढीसाठी हे नक्कीच खूप घातक आहे. मी या सत्तेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मी कधी काम करताना कधी बघितलं नाही समोर येणारा माणूस हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, काय आहे, अजिबात काय बघितलं. मी विचार हाच केला की या मतदारसंघातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला. मला न मिळणारी आमदारकी मला मिळाली, मंत्रीपद मिळालं, आणि याची कृतज्ञताची जाणीव ठेवून मी कधीच माझ्या डोक्यामध्ये ही हवाई जाऊ दिली नाही की अरे आता मी कोण झालो, काय झालो. मी येणाऱ्या माणसाची जात पात धर्म पक्ष काही न बघता त्याच्या चेहऱ्यावर हसू कसं आणता येईल, त्याच्या वेदनेवरती फुंकर कशी टाकता येईल, या भावनेतनच मी 5 वर्ष काम केलं. त्यामुळं हे सध्या जे काय डेव्हलपमेंट, विकास, शेवटी लोकांना महत्वाचं काय की त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. उदाहरणार्थ शेतीवरती अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, चांगली वीज मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे. या गोष्टी आज जास्त महत्वाच्या आहेत. सर्वात महत्वाच्या बाबीकडे मात्र जाणीवपूर्वक या बाबींकडे, ही निवडणूकच या बाबीची आहे. ही निवडणूक या राज्यातला शेतकरी कसा सक्षम होईल आणि पर्यायाने शेतीवरची अर्थव्यवस्था कशी सक्षम होईल आणि आमची माणसं, या ग्रामीण भागातला माणूस एक आर्थिक दृष्ट्या ताकदवान कसा बनेल, चांगलं त्याचं जीवनमान सुसह्य कसं होईल, हे बघण्याची ही निवडणूक आहे. मात्र जाणीवपूर्वक या सगळ्या मुद्द्यांना बगल देऊन हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं आणि निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर नेणं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की या सर्व मतदारांनी की कोण आपल्या पोटा पाण्याच्या प्रश्नावरती लढतोय, कोण आपल्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी 5 वर्ष, कोणी त्या ठिकाणी अक्षरशः दिवस रात्र प्रयत्न केलेले आहेत. हे मी जे म्हटलं की एवढ्या डिप्या दिल्या, एवढं पाण्याचे प्रश्न केले, ह्या माध्यमातून काहीतरी चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळालेलं आहे, काहीतरी त्याच्या जीवनमानामध्ये चांगले पण त्याचे मुलांच्या शिक्षणाच्या सोयी झाल्या असतील, काहीतरी झालं असेल. पुढची पिढी समृद्ध होण्याकरता ही 5 वर्ष मी खर्ची घातलेली आहेत आणि म्हणून या विकासाच्या मुद्द्यावरती ही राजकारण निवडणूक झाली पाहिजे. त्यांचा 10 वर्षाचा त्यांनी मांडावं. त्यांचं 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी काय विकास केला, त्यांनी निळवंडे धरणाचं पाणी आणलं का, त्यांनी वांबोरी चरेला पाणी देऊ शकले का, त्यांनी शेतकऱ्याला नवीन डिप्या दिल्या का, त्यांनी नवीन सबस्टेशन आणले का, त्यांनी शेतकऱ्याला दिवसा वीज देण्याकरता काही प्रयत्न केले का, त्यांनी राहुरीच्या एसटी स्टँडसाठी काही प्रयत्न केले का, त्यांनी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी काही प्रयत्न केले का, त्यांनी कित्येक पाझर तलावाच्या दुरुस्ती करता गळत्या होत्या त्याला मी पैसे आणि त्यांनी त्याच्याकरता काही प्रयत्न केले का, या मुद्द्यावर त्यांनी खरं बोललं पाहिजे. पण इथं बोलण्यासारखं काहीच नाहीये. 10 वर्षामध्ये शून्य काम आहे. फक्त सभा मंडप काही ठिकाणी बांधले, हायमॅक्स बांधले, ठीक आहे, ते मत गरजेची बाब आहे, पण ती सोपी बाब आहे तशी. पण जे अवघड बाबी आहे, ज्याला काहीतरी कष्ट करावे लागतात, ज्याला काहीतरी नियोजन करावं लागतं, ज्याला काहीतरी सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडवता येतो, या बाबी 10 वर्षामध्ये कुठेही झालेलं नाहीये. आणि 10 वर्षाचं काम एका बाजूला, 5 वर्षाचं काम एका बाजूला, असं 10 आणि 5ची तुलना करण्याचा विषय जेव्हा येईल तेव्हा शिवाजीराव कर्डे आणि तुम्ही समोरासमोर येण्याची तयारी तुमची? अरे कधी पण मला तर उलट आनंद वाटेल की काय शेवटी लोकांना कळालं पाहिजे की नेमकं हा सूर्य आणि हा जयद्रथ ही करायची माझी तयारी आहे. कारण मी कधी खोटं वागत नाही, खोटं बोलत नाही, त्यामुळे मला जे काम माझं आहे, मी आता माझ्या आकडे एवढे तोंडपाठ आहेत कारण की मी ते प्रत्यक्षामध्ये केलेलं आहे सगळं विषय. तर दहशतीच्या मुद्द्यावर बोललं जातं. या निवडणुकीत दहशतीचा मुद्दा तुमच्याकडून पण उपस्थित केला जातो, दादागिरी दहशतीचा, आणि त्यांच्याकडून पण केला जातो. त्यांचं म्हणणं असं की खरी दहशत तनपुरे यांची राहुरीमध्ये. काय दहशत आहे आमची? काय साधी एखादं चापट तरी कधी मारली आहे का मी? काय मी आपलं तुम्हाला सांगतो, मी माणसं प्रेमाने जिंकायचा माझा प्रयत्न असतो. हा, कधी कधी माणसाला राग येतो, काय ज्यावेळेस रागवायचं असतं, एखाद्या अधिकाऱ्यांनी काही चुकीचं काम केलं काय, तर मी त्यावेळेस रागवून बोलतो. काय सर्वसामान्य माणसांचे कामं जर का एखादा अधिकारी जाणीवपूर्वक टाळत असेल, काहीतरी चुका होत असतील, सर्वसामान्य माणसाला त्रास देत असेल, तर तिथं आम्ही राग व्यक्त करतो. पण मात्र कार्यकर्त्यांवर ओरडून बोलणे, कित्येक राहुरी तालुक्यातले कित्येक असे त्यांच्यापेक्षा वयाने सिनियर कार्यकर्ते आहेत, त्यांना ते असे काहीतरी क्षुद्र, स्वतःच्या सत्तेचा एवढा अहंकार त्यांना आला होता किंवा आजही आहे की एखाद्या आमचे खूप राहुरी तालुक्यातली स्वाभिमानी जनता आहे, आमचे खूप, आता मी नाव इथे घेऊ शकणार नाही, पण ज्येष्ठ काही कार्यकर्ते आहेत, त्यांना असं एकेरीत घालून पाडून बोलणे, ह्याला राहुरी तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला पटलेलं नाही. आणि गुंडगिरी, दहशतवाद, आमचं काय गुन्हेगार आहे, माझी काय दहशतवाद आहे? आमच्या वडिलांची एक क्लिप काल परवा काहीतरी त्यांनी एक व्हायरल केली. ते महोदय ज्यांना आमचे वडील बोलले, ते महोदय हे आता त्यांच्याबद्दल मी बोलून आपला वेळ वाया घालवत नाही. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक करायला तिकीट द्यायला सर्वांचा आमचा विरोध, पार्टीतल्या सर्वांचा विरोध होता. सर्वांचा म्हणजे कोणीच म्हणत होतं त्यांना तिकीट द्या म्हणून, पण आमच्या वडिलांनी सर्वांचा विरोध डावलून त्यांना ते तिकीट मार्केट कमिटीचं दिलं, त्यांना निवडून आणले. ते पार्टीच्या जोरावरती निवडून आले. त्यांना मला वाटतं उपसभापती देखील केलं. आणि एवढं सर्वांचा विरोध घेऊन मी या माणसाला काहीतरी हे पद दिलंय, आणि तो माणूस निघून गेल्यावरती थोडासा राग त्यांना साहजिक आला असेल, तो त्यांनी व्यक्त केला असेल. पण मात्र असं काय हे कायम होतं असा विषय नाही. काय एखाद्या वेळेस उद्विग्नतेतून ते बोलले असतील, परंतु मात्र
जगजाहीर आहे की हे सर्वांनाच प्रेमाने आपुलकीने वागवण्याची आमची त्या ठिकाणी पद्धत असते. मात्र हीच ऑडिओ क्लिप तुम्ही त्या ह्याची बघा ना, आपले सुवेंद्र गांधी त्यांच्याच पक्षाचे दिवंगत खासदारांचे चिरंजीव आहेत. कोणत्या शब्दात ते बोलतो, बरं ही नेहमीची त्यांची भाषा आहे. ही काय अशी एखाद्या वेळेस उद्विग्नतेतून आलेली भाषा नाहीये, कायमची त्यांची ही भाषा आहे. त्यांची सख्खी पुतणी आहे. तिने गंभीर आरोप केलेत. त्यांच्या सख्या वारलेल्या भावाची मुलगी, एखादा सहृदय माणूस हा आपल्या वारलेल्या भावाच्या मुलीला स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त जीव लावेल का? म्हणजे इतकं जर दगडाचं काळीज या माणसाचं असेल की स्वतःच्या वारलेल्या भावाच्या मुलीची प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा जर आरोप त्या मुलीने केलेला आहे, इतकं जर असेल तर हा माणूस बाकीच्या बहिणींचा लाडका भाऊ कसा होऊ शकतो? म्हणजे कित्येक उदाहरणं मला सांगता येतील. त्या आमची भाग्यश्री मोकाटे म्हणून जेऊरची आमची मुलगी गोविंदराव मोकाटेंची कन्या, अरे तुम्ही जर स्वतःला आता हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही राजकारण करता, एखाद्या हिंदू घराण्यातली मुलगी, आध्यात्मिक घराण्यातली मुलगी ही दारू कशी काय वाटू शकते हो? निवडणुकीमध्ये दारू वाटण्याचा आरोप तुम्ही एखाद्या हिंदू मुलीवर लावता. कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? एखादी इतकी चांगली शिक्षण घेणारी 21-22 वर्षाची मुलगी, ही तिचा काही संबंध त्या पांगरमलच्या दारूखंडामध्ये होता, काही संबंध होता बिचारा. मला माहितीये शेवटी कायद्यात न्यायालयात काय होईल ते होईल, पण तिच्यावरती तुम्ही 302चा गुन्हा लावता, तिला मोक्का लावता, म्हणजे संघटित गुन्हेगारीचं. तिच्यावर एकही गुन्हा याच्या अगोदर नव्हता. एखादी मुलगी 21-22 वर्षाची कशी काय गुन्हेगार असू शकेल? एकही गुन्हा तिच्यावर मागता नसताना तिच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लावता, 302 लावता. बिचारी 6 वर्ष फरार होते, नंतर अटक होते, जेलमध्ये जावं लागतं. तिचं बिचारीचं म्हणजे शिक्षण उद्ध्वस्त होतं, संसार उद्ध्वस्त होतो. असे संसार लोकांचे उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्ती जर स्वतःला हिंदुत्वाचा ठेका घेत असतील, स्वतःला लाडक्या बहिणींचं हे म्हणत असतील, तर हे जनतेने बघावं की हे निव्वळ राजकारणाचं निवडणुकीचं ढोंग आहे. आणि अशा प्रवृत्ती या महाराष्ट्राच्या राजकारणातून खरंच संपल्या पाहिजेत, गेल्या पाहिजेत. तर कुठेतरी या महाराष्ट्राला एक चांगलं पुरोगामी महाराष्ट्राचं रूप त्या ठिकाणी येईल. हे खरंच कळकळीचं माझं आपल्या माध्यमातून लोकांना हे आव्हान आहे. आणखीन एक बाब आहे की निवडणूक आयोगाने नियम काढलेला आहे की जे उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवतील त्यांनी त्यांच्यावरती काय गुन्हे आहेत याची पेपरमध्ये मला वाटतं 3दा जाहिरात द्यावी लागते. बरोबर. मग आपण बघा ना, माझ्या आता ठीक आहे, माझ्यावर एक गुन्हा आहे, जो ईडीचा गुन्हा आहे, तो सर्वश्रुत आहे, आणि तो माझ्यावर काय, तो फक्त विरोधी पक्षाच्या आमदारांवरतीच असतो, तो सत्ताधारी कोणावर दिसणार नाही. किंवा ज्यांच्यावर असतं ते नंतर सत्ताधारी पक्षात जातात, त्याचं ते टूल पण आहे. तो एक गुन्हा माझ्यावर आहे, पण त्या व्यतिरिक्त कुठलाही गुन्हा माझ्यावर नाहीये. पण त्यांचं जर आपण बघितलं तर त्यांनी अक्षरशः त्यांना ते गुन्हे लपवण्याकरता ती जाहिरात इंग्लिश पेपरमध्ये द्यावी लागली, की जेणेकरून इथं इंग्लिश पेपर किती ग्रामीण भागामध्ये येतच नाहीत मुळामध्ये ना. मग मात्र त्यांना ते लपवण्या, आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्याकरता ती जाहिरात इंग्लिश पेपरमध्ये द्यायची नामुष्की आली. आणि कित्येक गुन्हे त्यांच्यावरती आहेत. आणि कलम जर आपण बघितली त्या गुन्ह्यांची, 302 सारखं कलम आहे, म्हणजे खुनाचं कलम आहे, 420चं कलम आहे, 353चं कलम आहे, 303चं कलम आहे. त्यानंतर आर्म्स ऍक्टची काय कलम आहेत, म्हणजे बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगण्याची कलम आहेत. मग ही सरळ सरळ तुलना आहे ना. ही एखाद्या उमेदवारावरती एखादाच गुन्हा, तोही राजकीय, माझं मत आहे. आणि दुसरीकडे मात्र अशी गुन्ह्यांची मोठी मोठी कलमांची यादी आहे. त्यांच्या मध्ये त्यांनी मान्य केले, त्यांनी मान्य केलेलं आहे, त्यांनीच देखील दिलेली जाहिरात, ती मी नाही दिलेली. त्यांनीच सांगितले की माझ्यावर एवढे गुन्हे आहेत. मग तेच सांगतात की काय माझी पार्श्वभूमी आहे. त्यामुळं याचा आणखीन काय, हे सगळं याच्यामध्ये त्यांचा दुसरा दावा काय आहे की हे मामाच्या सांगण्याने गुन्हे दाखल झाले. मामाने हे गुन्हे करायला लावले का मामांनी, तुम्ही हे गुन्हे त्यांना करायला लावले की तुम्ही पोलीस स्टेशन मॅनेज केलं? काय झालं नक्की? म्हणजे काय चुकीचं झालं तर विरोधकांनी करायला लावलं, चांगलं झालं तर मीच कसं केलं, हे अशी दुटप्पीने. मामांचा काय संबंध मामांचा येणार काय? हे पूर्वी हे मतदारसंघ इकडं नव्हता त्यावेळेसचे काही गुन्हे आहेत ते, त्याच्यात काय, त्यावेळेस तर आमचं काय एकमेकाविरुद्ध लढायचा विषय नव्हता. मामा उलट ते आमच्या पक्षातही कधी काही दिवस होते. त्यामुळं उगाच काहीतरी मामावरती ढकलायचं. मामा या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होण्याच्या अगोदरचे गुन्हे आहेत ते. त्यामुळे आमचा आणि त्यांचा त्यावेळेस तर काही संबंधही नव्हता. हे उगाच काहीतरी स्वतःच दाखण्याकरता दुसरीकडे काहीतरी विषय होण्यामध्ये ते हुशार आहेत तसे. दुसरा जो विषय आहे की स्वर्गीय बाबूराव दादांचं नाव या कारखान्यात तिथे गेलं, त्याच्या आधी छत्रपतींचं नाव होतं, मग ते नाव छन्नी आतडीने तोडलं आणि मग नंतर
आजोबांचं नाव कारखान्यात दिलं असतानाही नातवाने दुसरा खाजगी साखर वस्तुस्थिती काय ऍक्च्युअली नाव तोडलं गेलं काय? वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या विरोधकांची सत्ता असताना हा ठराव काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचा ठराव झाला, पण ते या कारखान्याला सुरुवातीला राहुरी कारखाना असं नाव राहुरी कारखाना असं नाव होतं. मग ते आमच्या विरोधकांच्या काळात शिवाजी महाराजांचं नाव द्यायचा ठराव झाला, पण मात्र राज्य सरकारचे नियम आहेत की अशा कमर्शियल शेवटी ती एक व्यवहार करणारी संस्था आहे, उद्या तिचं काय हे होऊ शकतं, आणि म्हणून अशा संस्थांना महापुरुषांची नावं देऊ नये त्यावेळेसच्या सरकारचा नियम होता आणि त्या नियमान्वये ते नाव देऊ शकत नाहीत, कारण त्या तत्कालीन राहुरी कारखान्याचं देशी दारूचं देखील प्रॉडक्ट होतं. उद्या देशी दारूच्या बाटलीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं असतं तर काय झालं असतं? ते नियम सरकारचे नियम आहेत, आमचा काही विषय नाही. सरकारने हे असे सगळे धोके ओळखून किंवा एखादी संस्था नंतर बंद पडली काय झालं तर महाराजांच्या नावाला त्या ठिकाणी काळीमा फासले महापुरुषांच्या, म्हणून अशा संस्थांना महापुरुषांची नावं देऊ नयेत असा नियम राज्य सरकारचा कायदा आहे. कायद्यानुसार ते त्या ठिकाणी देता आलं नाही तर ते हे यांना कायद्याचा यांचा कधीच संबंध येतच नाहीत. मुळात कायदे तोडून सगळं यांचं काम आहे, त्यामुळे ह्यांना हे कायदे शिकवावे लागतात. ते ना हे बोलताना असे नियम त्यांना समजून सांगितले की पुढे ते बोलणारच अशा गोष्टीवरती. एकूणात निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्याच्या सरकारमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्यावर मोठी जबाबदारी असेल असं भाकीत आणि किंबहुना राहुरीकरणा शब्द तुमचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी कालच्या वांबरूच्या सभेत दिला आहे. मोठी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही असणार आहात. एकूणच या पार्श्वभूमीवर काही अपुरी कामं राहिली, या तालुक्याच्यासाठी मतदारसंघासाठीचे अनेक विजन तुमच्याकडे आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता तुम्ही मतदारांना तुमचं आव्हान काय असेल? नाही, पवार साहेबांनी जे बोलले शेवटी ते आमचे पक्षाचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यांनीच मला एकदा राज्यमंत्री पदाची मागच्या ह्याच्यात संधी दिलेली आहे आणि मी त्या संधीचा अत्यंत प्रामाणिकपणे जबाबदारीनं काम करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेमध्ये देखील माझी पहिलीच टर्म होती, मी कधी विधानसभेत गेलो नव्हतो आणि प्रश्न विचारायचे त्या भावनेनं मी गेलो, मात्र उत्तर द्यायची माझ्यावर जबाबदारी आली. समोर मोठे मोठे नेते असताना, अगदी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, 5-7 टर्मचे आमदार, माजी मंत्री असताना देखील त्यांच्याही प्रश्नांना मी व्यवस्थितपणे ते उत्तर सगळे हाताळलेली आहेत. मी माझ्या परीनं त्या पदाला न्याय द्यायचं काम केलं. शेवटी साहेब हे आमचे नेते आहेत, उद्याच्या ह्याच्यात काय परिस्थिती ते सर्वार्थानं साहेबांचा तो अधिकार आहे आणि मी एक खूप छोटा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामुळे त्या विषयावर मी काय भाष्य करू इच्छित नाही. साहेबांचा अधिकार आहे कोणाला काय जबाबदारी द्यायची, तो त्यावेळेस साहेब ठरवतील. मात्र मतदारसंघातल्या जनतेला मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की एकीकडं आपण मला संधी दिल्यानंतर मी अत्यंत प्रामाणिकपणे, जबाबदारीनं आणि नियोजनबद्धरित्या या मतदारसंघाच्या विकास कामाकरता प्रयत्न केलेले आहेत. मग ते पाटपाण्याचे प्रयत्न असतील, विजेचे प्रयत्न असतील आणि इतर अनुषंगिक जी काही मूलभूत विकासाची कामं आहेत, याला मी 5 वर्ष खूप जबाबदारीनं, खूप प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे. एकीकडे मात्र त्यांची 10 वर्षातली कामं असतील, माझ्या 5 वर्षातली कामं असतील, त्यांची जी काही गुंडगिरीची, दडपशाहीची जी काही प्रवृत्ती आहे, आणि इकडं मात्र सर्वांना प्रेमानं बरोबर घेऊन न्याय द्यायची माझी काम करण्याची पद्धत आहे. या बाबी लक्षात घेऊन मतदार पुढच्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा राज्यातल्या एक चांगला मतदारसंघ म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीनं न्याय देतील आणि मला पुन्हा संधी देतील, अशी आवाहन मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना करू इच्छितो. दादा, आपण प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमच्यासाठी उपलब्ध झालात. आपल्या विजयासाठी आमचे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.